रत्नागिरीवरही पाणी टंचाईचं संकट आहे। धरणांमधला पाणीसाठा सध्या आटलेला आहे आणि टँकरच्या पाण्यावर जिल्ह्याची आता सध्या मदार आहे। मान्सून लांबला तर पाणी टंचाईचं संकट आणखी तीव्र होईल अशी शक्यता दिसते। सध्या धरणांमधला पाणीसाठा आटत चाललेला आहे, त्यामुळे रत्नागिरीमध्ये सुद्धा पुढे पाणी टंचाईचं हे संकट असणार आहे। सध्या तरी ही टांगती तलवार आहे, मात्र टँकरच्या पाण्यावर सध्या जिल्ह्याची मदार आहे। मान्सून जर लांबला तर पाणी टंचाई आणखी तीव्र होईल अशी एकंदरीतच शक्यता दिसते। रत्नागिरीमधल्या पाणीसाठ्याबाबत आणि इथल्या पाणी टंचाईबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। सध्या मी चिपळूणच्या कामते धरण परिसरामध्ये आहे। धरणाची ही स्थिती आपण बघतोय की गेले काही दिवस तापमानातील वाढता पारा आणि धरणाची जिल्ह्यातली परिस्थिती बघितली तर अशाच प्रकारची जी छोटी मोठी धरणं आहेत ही सध्या धरणाचा काही भाग कोरडा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हवामानात होणारे सातत्याने बदल, वाढते तापमान आणि मागील आठवड्यात अनेक ठिकाणी 4 दिवस मुसळधार पाऊस पडूनही जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये पाणीसाठा हा चिंतेचा विषय बनलेला आहे। जिल्ह्यातील नदी नाले आणि धरणातील पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण ही दृश्य बघतोय कामते धरणाचे आहेत आणि कामते धरणाचा काही जो भाग आहे तो कोरडा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गेल्या वर्षी जर आपण याच ठिकाणी पाहिलं तर हा जो कोरडा पडलेला भाग आहे या भागावरती पाणी होतं, पूर्ण क्षमतेने धरण भरलेलं होतं। मात्र आता ही परिस्थिती आपल्याला काहीशी या परिस्थितीमध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। याच धरणावरती जी आजूबाजूची गावं आहेत ही या पाण्यावरती अवलंबून आहेत। मात्र काही दिवसांनंतर पुन्हा एकदा पाणी कपातीचा वेळ येऊ शकतो, प्रशासन अलर्ट होऊ शकतं। महिन्यातली जर आपण सरासरी काढली धरणांमधली तर एप्रिल ते मेच्या महिन्याच्या अखेरीपर्यंत 43.397 असा पाणीसाठा होता आणि तो एकदम आता 28% आला असून सुमारे 15% सर्वात मोठी घट झालेली आहे। या धरणांवरती जो पाण्याचा स्रोत असतो, या पाण्याचा निचरा असतो, या पाण्याच्या निचरावरतीच गावातल्या ज्या विहिरी असतात नळ पाणी योजनेच्या त्या अवलंबून असतात। तर धरणातलं पाणी आटलं तर या विहिरींना सुद्धा जलसाठा आहे तो कमी होतो, परिणामी त्या गावांवरती पाणी कपातीचं सावट येतं। जर मान्सून लांबवला तर नक्कीच या पाणी टंचाईला गावकऱ्यांना सामोरं जावं लागणार आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।